नमस्कार. जंगलाचा राजा सिंह. तो एकदा एका माकडाकडे गेला आणि त्या माकडाला म्हणाला, "माझ्या अंगाचा वास येतोय का?" माकड त्याच्या जवळ गेलं, वास घेऊन बघितला, तर खरंच वास येत होता. म्हणून माकडाने सांगितलं, "हो राजे, तुमच्या अंगाचा वास येतोय." सिंहाला इतका राग आला, की त्याने त्या माकडाला मारून टाकलं. मग सिंह थोडा पुढे जातो आणि त्याला दिसतं हरिण. हरणाने हा सगळा प्रकार जो आधी माकडासोबत झालेला होता तो सगळा प्रकार हरणाने पाहिलेला होता. सिंह हरणाला सेम प्रश्न विचारतो की माझ्या अंगाला वास येतोय का? हरिण विचार करतं, जर आपण खरं बोललो, याच्या अंगाला वास तर येतोय, पण आपण खरं बोललो तर आपली गतही त्या माकडासारखीच होणार, आपल्याला सुद्धा हा सिंह मारून टाकणार. आणि म्हणून मग हरिण सांगते, "नाही हो राजे, अजिबात तुमच्या अंगाला वास येत नाहीये. उलट इतका तुमच्या शरीराचा सुगंध येतोय की तुमच्या जवळच बसून राहावंसं वाटतंय." सिंहाला राग येतो, कारण त्याला माहित असतं त्याच्या अंगाचा वास येतोय, पण तरी सुद्धा हरिण खोटं बोलतं, म्हणून तो हरणाला सुद्धा मारून टाकतो. थोड्या अंतरावर जातो आणि मग तिथे त्याला दिसतो कोल्हा. कोल्हा आपल्या सगळ्यांनाच माहित आहे त्याची वृत्ती कशी आहे, खोटेपणाची. धूर्त कोल्हा, लबाड कोल्हा असं आपण आतापर्यंत अनेक दंतकथांमधून ऐकत आलेलो आहोत. तर कोल्हा हे सगळं बघत असतो आणि कोल्ह्याला जेव्हा विचारलं जातं की माझ्या अंगाचा वास येतोय का, तेव्हा तो वास घेऊन बघतो आणि मग म्हणतो, "काय सांगू राजे, 3 दिवस झाले मला एवढी सर्दी झालीये की मला खाण्यापिण्याचा, कुठल्याही वस्तूंचा, कशाचाच वास येत नाही." आणि तो तिथून निघून जातो. मला सांगायचं हे आहे की प्रत्येक वेळी तुम्हाला जे खरं वाटतं ते बोलून दाखवत जाऊ नका. जे खरं आहे ते मनात ठेवा आणि खोटं बोलून सुद्धा प्रत्येक वेळी तुमचा बचाव होईलच असं नाही.